मेकअपचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमचा बेस आणि तो बेस फ्लॉलेस कसा करायचा, तेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे स्किन प्रेप करणं. 15 ते 20 मिनिटं आधी तुम्ही चांगलं मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही लावून घ्यायचं. ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनचं मॉइश्चरायझर, ऑइली असेल ऑइली स्किनचं मॉइश्चरायझर लावून 15 ते 20 मिनिटं ते सेट होऊन द्यायचं. आणि कायम लक्षात ठेवायचं, स्मूथ स्किन इज इक्वल्स टू स्मूथ बेस. मी माझी स्किन ऑलरेडी प्रेप करून घेतलेली आहे मॉइश्चरायझर लावून. नेक्स्ट स्टेप हे प्रायमर, जेणेकरून तुमच्या ज्या पोर्स वगैरे जे असतील ते फील होतील ह्या प्रायमरनी आणि त्याच्यावर तुमचा बेस हा अगदी स्मूथरित्या सेट होईल. नेक्स्ट स्टेप, तुमच्या चेहऱ्यावर जिथं पण डिस्कलरेशन असेल किंवा जास्त डार्क पिगमेंटेशन असेल तिथं तुम्ही ऑरेंज करेक्टर लावून ते सेट करून घ्यायचं. करेक्टर लावल्याच्या नंतर 1-2 मिनिट जाऊन द्यायचा, जेणेकरून ते सेट होईल आणि तुमच्या फाउंडेशन किंवा कन्सिलरमध्ये ते ऑरेंज करेक्टर मिक्स होणार नाही. नेक्स्ट स्टेप म्हणजे फाउंडेशन. जो पण तुमचा शेड असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. इथं मी 2 यूज करतीये. एक 330 आहे हा Maybellineचा आणि हा 335. फाउंडेशन लावून झाल्याच्या नंतर तुम्ही एकतर तुमचा ब्युटी ब्लेंडर हा ओला करून फाउंडेशन सेट करू शकता किंवा मी ब्रश प्रेफर करते आणि त्या ब्रशवर मी सेटिंग स्प्रे मारून घेते. त्यांनी तुमचा बेस एकदम ड्यूई आणि स्मूथ फिनिश देतो. आणि आपलं फाउंडेशन ब्लेंड करून झालेलं आहे. याच्यावर तुम्हाला अजून थोडं कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही एक लेयर अजून लावू शकता. नेक्स्ट स्टेप म्हणजे कन्सिलर. अपवर्ड डायरेक्शनमध्ये शक्यतो ब्लेंड करायचं, जेणेकरून तुम्हाला एक लिफ्टेड इफेक्ट मिळतो फेसला. आणि आता आपण ज्या ज्या एरियाला कन्सिलर लावलंय त्या एरियाला लूज पावडरनी सेट करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे तुमचा एक फ्लॉलेस बेस रेडी आहे. आता मी माझा रिमेनिंग फेस मेकअप करून घेते. विल बी बॅक. अँड वी आर डन. Mhm.